तुला हा नाद तू जपतोयस आणि तुझ्या घरात नाही म्हणजे आमची पहिल्यापासून बैलगाडी होती म्हणजे बैलाचे होते आम्ही. लॉकडाऊनच्या आधी 2 वर्ष आम्ही बैलगाडी बंद केली आणि रेडे घेतले होते. तेच आता आमचं असं झालंय की आता सगळेच आम्ही मुंबईला गेलो, काका पण आता मुंबईला गेलाय, पण रेडा विकावं वाटतच नाही. ना पोरं बोलतायत ना आमच्या घरातल्यांची इच्छा आहे. तसं बोलायला गेलं तर आपल्याकडचे सगळेच रेडे चांगले आहेत, पण माझा सगळ्यात फेवरेट बोलायला गेलं तर सवादचा सोन्या. त्याला मी बघतो, त्याची पहिली झोंबी बघितलेली मी फौजी आंबवड्यात. त्यांनी जी एंट्री मारलेली ना वरती तेव्हा तो मनात बसलेला. आणि माझी लय इच्छा आहे की ज्या दिवशी सवादचा सोन्या आणि शिवाची झोंबी लागेल ती बघण्यासारखी. आता मेहनतच्या हिशोबाने मी एक चांगल्या नजरियात बघतो की बाबा शिवा शंभूला आपले खूप मेहनत असते आणि आपल्या झुंज क्षेत्रामध्ये हे लिंबू वगैरेचं प्रकरण भरपूर होतं बरोबर. आणि तो आतापर्यंत बरेच मैदानात टाकले असतील शिवाला शंभूला, तर त्या हिशोबात तुझं काय आपल्या लिंबू वगैरे जादू टोण्यावर काय विश्वास आहे जरा त्याबद्दल जादू टोण्याचं बोलायचं गेलं ना तर जादू. नमस्कार भावानो, तर आज आम्ही आलोय गोठ्यामध्ये आपल्या शिवा शंभूच्या वाड्याच्या इथं आणि आम्हाला योगायोगाने आपला शिवा आणि शंभूचा मालक भेटलाय सागरदा आडखले. आता त्याचे 2 शब्द जरा ऐकू, मुलाखत घेऊ त्याची. माझी बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता की सागरदाची मुलाखत घ्यायची आपल्या शिवा शंभूच्या मालकाची, तर आज योग जुळून आलाय आणि बघू आता काय ते 2 शब्द आहेत ते ऐकू आपण. सागरदा काय बोलतोय? बरायच ना? मजेत. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की सागरदा तुझ्याजवळ व्हिडिओ काढायची होती, पण तू मुंबईला असतोस आणि काय कारणास्तव व्हिडिओ काढायला भेटली नाही. तर आज साहेब पुढेच जरा म्हणजे आवाज पण नाही बरोबर. तर आज मी आलो इथं तुझ्या इथं. तर पहिला मी प्रश्न विचारतो, आता सोशल मीडिया पुरता आपला दिसणारा शिवा आणि शंभू आहे, त्या हिशोबाने हा नाद आपल्या सगळ्यांना सोशल मीडियावर दिसतोय. त्याच्या आधी कित्येक वर्ष तुला हा नाद तू जपतोयस आणि तुझ्या घरात नाही म्हणजे आमची पहिल्यापासून बैलगाडी होती म्हणजे बैलाचे होते आम्ही. लॉकडाऊनच्या आधी 2 वर्ष आम्ही बैलगाडी बंद केली आणि रेडे घेतले होते. लॉकडाऊनच्या आधी आमच्या घरातला रेडा होता एक, तो आम्ही लावलेली इथे गावातल्या गावात. तेव्हापासून आम्हाला झोंबीचा नाद लागला. म्हणजे असं नाद बोलता येत नाही, फक्त झोंबीची आवड निर्माण झाली. म्हणजे पहिला शेतीसाठी हे पण शेतीसाठीच आहे. पण आता झोंबीचा क्रेज जसा वाढत गेला तसं क्रेज म्हणजे शिवानी आम्ही आणली लॉकडाऊन मध्ये शिवानी, आणि त्याच वर्षी 2020ला शिवानी तेरडेवाडीत नंबर मारला. मग तेव्हापासून काय आमच्या पोरांचा काय नाही बाबा याला विकायचीच नाही. कितीतरी गोव्यातून गिराईक आलेले, भिवंडीतून गिराईक आलेले, आम्हाला काही आम्ही विकला पण नाही. आणि जरी कधी विकायचा प्रयत्न केला तरी पोरं बोलली की नाही द्यायचं आहे. बरोबर. तू बोलतोय मी असतो मुंबईला, इथं माझा काका असतो की सांभाळणारा काकाच आहे, त्याचीच सगळी मेहनत आहे. मालक खरा तोच आहे आणि मेन मेहनत आमच्या पोरांची आहे. माझ्या एका फोनवर सगळी पोरं लगेच याला फिरवणं वगैरे चालू करतात. जसं मी मुंबईला असतो बोलतोय तसं मला सोडणं बांधणं याला शक्य होत नाही जास्त. तसं एक पोरांच्या एका फोनवरती पोरं सगळी येतात, मेहनत आहे सगळ्या पोरांची, त्यामुळे आम्ही पोरांसाठीच रेडे ठेवलाय. आणि आता बोलतोय तेरडेवाडीत फायनल मारली, त्याच्या आधी आपल्या शिवाच पहिला घेतलास का आधी दुसऱ्या शंभू घेतलेला आधी आपल्या वाड्यात? नाही, शिवा शंभू हे एकाच म्हशीचे आहेत, दोन्ही सख्खे भाव आहेत. म्हणजे आपलेच इथं झालेले आहेत ते? नाही. मग त्याची कशी आपल्या खरेदीची कशी कहाणी आपल्या जरा पब्लिकला सांग. आणि काय त्याची विक्रमी खरेदी असेल किंवा काय तुझ्या डोक्यात असेल, कुणी तुला सांगितली म्हणून तू खरेदी केलीस का त्यांची खेळपट्टी बघितलेली आधी तू ह्यांची म्हणून? असं काही नाही. आपण जसं सांगितलं तुम्हाला की फक्त आम्ही नांगरासाठीच रेडे हे आहेत आपले, हे पण नांगरासाठी, झुंजीसाठी नाही. तर आम्ही जसं शेतीच्या कामासाठीच आहे. आम्ही लॉकडाऊन मध्ये जी जोडी विकली त्यानंतर आम्ही रेड्यांच्या शोधात होतो. भरपूर ठिकाणी रेडे बघितले. तसं खारगाव म्हणून एक गाव आहे आपल्या आंबेच्या पुढे, त्या मालकाच्या म्हणजे मशीनचं जायचं, दुधाचा व्यवसाय वगैरे आहे. तर तिकडे गेलेलो शिवाला. म्हणजे आम्ही बघतानाच आम्हाला शंभू आवडला होता, काकाला म्हणजे मला शंभू आवडला होता, मला शिव आवडला होता. मग आम्ही त्या जोडीला बघायला गेलो तर थोडं वर खाली चाललेलं त्यांचं, ती पण आम्हाला पसंत पडली. आणि आम्ही तेव्हा तर एकदम कंडिशन खूप बेकार होते. ज्या आम्ही जी जोडी आणली काहीतरी आठवत नाही मला एक्झॅक्ट, पण 48ला काहीतरी जोडी आणलेली, सोबत आणलेली. हा, दोघांना पण सोबत आणले. शिवा तो शंभू काहीतरी 3-3.5 वर्षाचा होता आणि शिवा त्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. जेव्हा अंत्यवेळी आमचं असं काय नव्हतं की बाबा आपल्याला झोंबीसाठी आणायचं, असं काय नाही, फक्त नांगरासाठी आणायची होती. आणि काही घेतल्यानंतर बऱ्याच माणसांनी आम्हाला बोलले काय 48,000 जोडी आणली. आम्ही तर बाहेरच काढत नव्हतो त्यांना की एवढे नुकसान होते, गोली वगैरे घालून. मग त्यांची जरा मेहनत, काकाची मेहनत आहे
आणि तेव्हापासून ज्याने अंग धरले ते आजपर्यंत कधी उतरलंच नाही त्याचं अंग. बरोबर बरोबर. आणि आता तू बोलल्याप्रमाणे जशी तू शेतीसाठीच ही दोन्ही पण जोडी आणलेली 48 मध्ये आणि शेतीसाठीच आणलेले, तर तुला झोंबीत आता झुंज क्षेत्र आपल्या इथं आधी सोशल मीडियाच्या पलीकडेच होतं बरोबर. आता क्रेज वाढते हळूहळू. तर तुला कशी वाटलं की बाबा आपला शिवा किंवा शंभू मैदानात जावे, आता फक्त शेतीच्याच नुसार शेतीसाठीच नको तर झुंजीसाठी पण आपण खेळवावी, हे तुझ्या डोक्यात कसं आलं किंवा तुमच्या घरातल्या आम्ही जसं मी तुला सांगितलं की घरातल्या घरात एक आधीच्या रेड्याची झोंबी लावलेली. त्यानंतर गावात आम्ही दरवर्षी लावायचो, असं मकर संक्रांतीला लावतात. आपल्याकडे सगळीकडे हेच आहे, मकर संक्रांतीला दिवाळीला आपल्याकडे लावतात कार्यक्रमाच्या वेळेला. तर आपला गोविंद तुम्हाला सगळ्यांना प्रचितीचा आहेतच, त्याच्या नावावर आम्ही तेरडेवाडीत भरला होता. त्याची इच्छा होती की 2000 किती साली तो 2020 ला आम्ही तेरडेवाडीत भरलेला, 28 नोव्हेंबर 2020 ला. तेव्हा आम्ही तेरडेवाडीत नेलेला, सगळं त्याच्याच नावावर आम्ही रेडा खेळवला होता आणि तिथे आम्ही नंबर मारला. तर तेव्हापासून आम्हाला जी आवड निर्माण झाली, त्यानंतर आम्ही गोटवलीत भरला त्याला. गोटवलीत पण आम्ही गोविंदाच्याच नावावर भरलेला, त्याच्या नावावर खेळवलेला. सगळे गोविंदा वगैरे आम्ही एकाच ग्रुपचे आहेत सगळे. आणि ते झुंजीचं आता झालं बाजूला, तू राहतोस मुंबईला आणि गावी आल्यानंतर आपल्या शिवा शंभूला आता तू भरपूर अटॅच आहेस त्यांचा, पेज पण तूच हँडल करतोस त्यांचा. पेजचं बोलायला गेलास तर पेज मी एकटा हँडल नाही करत, सगळी पेजची मेहनत आहे ती. जे कंटेंट असतो, जे बोलणं वगैरे असतं ते मी करतो आणि जे एडिटिंग वगैरे आहे तो आपला विवेक म्हणून आहे, त्याची मेहनत आहे, त्याचीच खरी मेहनत आहे. तो सगळ्यांना म्हणजे रिप्लाय वगैरे जे असतील ते सगळे तोच हँडल करतो. मला कामाच्या निमित्ताने मला एवढा काय ऍक्टिव्ह राहता येत नाही, पण सगळं शक्यतो तोच बघतो. बरोबर. आणि तू आता मुंबईवरनं इथं आल्यानंतर तुझी अटॅच आता घरचाच रेडे बोलल्यानंतर, तर आपली गावाला आल्यानंतर काय त्यांची दिनचर्या असते ती जरा पब्लिकला सांग, किंवा बाबा आल्यानंतर सोडबांध असते, काय खाणं विशेष घालतो किंवा तू आल्यानंतर काय विशेष करतो आपल्या घरातल्यांच्या वेगळं. हा, आणि प्रत्येक जण आम्हाला कसं बोलतो की बाबा राजा तुझं म्हणजे काकाचं नाव राजा आहे, राजाराम अडकर. तर त्याला सगळेजण विचारत असतात की एनी टाइम कधी पण बघा तुमचे रेडे असे फुगलेलेच असतात, तुम्ही काय खायला घालता. मला पण पर्सनल विचारतात की बाबा की काहीतरी तुम्ही टॉनिक वगैरे लावलं, तर असं काहीच नाही आहे. वाटत बघा फक्त पेंडा आणि चार, फक्त एवढंच आहे की टाइम टू टाइम होतं. आता तर म्हणजे काकाच्या मुली सगळ्या इकडेच होत्या, तर दिवसातून सकाळी काका येतो 5 वाजता शेण वगैरे काढतो, त्यानंतर 6-7 वाजता खायला घालतो, 11 वाजता परत पाणी वगैरे पाजायचं, परत 1 वाजता खाणं पाणी, 5 वाजता परत, आणि नंतर संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी एकदा 7 वाजता आम्ही बांधून गेल्याच्या नंतर डायरेक्ट सकाळीच येतो. हा बरोबर. मी पण जेव्हा पण येतो ना वाड्यात, हे ज्यावेळी तू नसलास किंवा आम्ही आलो ना कधी पण, तर आता जी चार आहे तीच वर्षानुवर्ष कंटिन्यू तशीच असते. ही आपल्या राजा काकांची तीच मेहनत असते. तर राजा काकांचं कसं यांच्यावर प्रेम आहे, राजा काकांचं काय माइंडसेट असतो ह्याच्याबद्दल की बाबा झुंजी तेच आता आमचं असं झालंय की आता सगळेच आम्ही मुंबईला गेलो, काका पण आता मुंबईला गेलाय, पण रेडा विकायचं वाटतच नाही ना. पोरं बोलतायत ना, आमच्या घरातल्यांची इच्छा आहे. पण आता कसं आपला प्रणित म्हणून तुम्हाला माहिती असेल, तो त्यांनी जबाबदारी घेतली की बाबा आम्ही सांभाळेल पण तुम्ही विकू नका. त्याच्या जीवावर आम्ही रेडे सांभाळतोय. आता पाहू शकता 3-3 रेडे आहेत. एवढे 3-3 रेडे बालगायचे म्हणजे खाऊचं काम नाही. आणि मेन म्हणजे रेड्यांचं कसं असतं, म्हशींचं बघायला गेलं तर त्यांना सोडबांध मेन पाहिजे. गाई बैल तुम्ही एका जागी बागू शकता, पण रेड्यांच्या बाबतीत म्हशींच्या बाबतीत तुम्हाला सोडबांध पाहिजे, कारण त्यांचे पाय मोकळे होतात थोडं व्हायला पाहिजे. तर आता थोडं आमचं तसं ते प्रमाण कमी झालंय, कारण का सगळी मुलं जी मी फोन करून सांगायचो, शुभम बोला, साहिल बोला, श्रवण बोला, जे फोनवरती माझ्या एका फोनवरती रेड सोडायचे, ते पण आता सध्या मुंबईला ट्रान्सफर झाले, कामानिमित्त गेले सगळे. तर त्यांची सोडबांध सध्या कमी आहे. आणि पहिले आपण तिन्ही पण एकत्र सोडायचो, पण आता तिघं पण जोरात आहेत तर एकत्र सोडणं मुश्किल होतं. बरोबर. आता अजून एक मी आता तुला प्रश्न विचारतो झुंज विषय आपल्या, कारण की झुंज क्षेत्रात यांचं नाव झालेलं आहे, सोशल मीडियावर पण नाव झालेलं आहे. तर झुंज क्षेत्रात आता सध्या आपला डाऊनफॉल चालू आहे, 1-1.5 वर्ष आता डाऊनफॉल चालू आहे. तर आपण 3-3 वाड्यात आता तू रेडे बाळगतो, तर तुझ्या काय विचार आला की बाबा 3-3 रेडे आहेत माझे, सध्या माझा डाऊनफॉल चालू आहे, म्हणजे मैदानात नशीब साथ नाही देत आहे किंवा हार जीत होतच असते. तर तुझ्या डोक्यात येते काय आता बाबा मी रेडे विकावे, मी मुंबईला आहे, माझी काका मुंबईला आहे, ते रेडे आपण विकून टाकावे, ही झुंज डाऊनफॉल आहे सध्या. तरी तुझ्या डोक्यात विचार आलाय? जसं तुम्हाला सांगितलं की शेतीसाठी आम्ही रेडे ठेवलेले आणि शेतीसाठीच बाळगत होतो. यावर्षी शेती पण नाही, पण एक बोलतात ना अटॅचमेंट एवढी झाली की इकडे विकायचं नाव काढलं तरी डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे आमचं विकायचं तर अजून तरी काही नाही, अटॅचमेंट जास्त आहे आणि त्यामुळे विकायचं असं अजिबातच नाही मला. प्रश्न विचारतो, शिवा शंभू आता आपल्या गोठ्यामध्ये बरेचसे रेडे आहेत, शिवा शंभू असतील, तर झुंज क्षेत्र तू माझ्याहून आधी बघत असतील किंवा तू बरेच टाइम ऍक्टिव्ह असतील याच्यात. तर आपल्या झुंज क्षेत्रामध्ये तुला कोणता रेडा आवडतो जर आपल्या पब्लिकला सांग,
किंवा आपल्या झुंज क्षेत्रामध्ये रेडा आवडतो तो एक सांगच तू. आणि जर आपल्या शिवा शंभू जवळ जर भविष्यात जर झुंज झाली तर प्रेक्षणीय झुंज किंवा मैत्रीपूर्ण झुंज ह्यासोबत व्हावी असं तुझं काय इच्छा असेल काय ते जरा पब्लिकला सांगतील. चांगला प्रश्न विचारला. तसं बोलायला गेलं तर आपल्याकडचे सगळेच रेडे चांगले आहेत, पण माझा जर सगळ्यात फेवरेट बोलायला गेला तर सवाचा सोन्या. त्याला मी बघतो, त्याची पहिली झोंबी बघितलेली मी फौजी आंबवड्यात, त्यांनी जी एंट्री मारलेली ना वरती तेव्हा तो मनात बसलेला. आणि माझी लय इच्छा आहे की ज्या दिवशी सवाचा सोन्या आणि शिवाची झोंबी लागेल ती बघण्यासारखी असेल. एक मैत्रीपूर्ण अशी हारजीत म्हणून काय नाही की सवाचा सोन्या हा ह्या वर्षी आम्हाला वाटत होतं की ती स्वप्न आमचं पूर्ण होईल. की पिंपलवाडीत आधी सगळ्याचे मोठ्या मोठ्या रेड्यांची नावं माहिती होती की 25 डिसेंबरला ज्या झोंब्या होणार होत्या त्यात सवाचा सोन्या बोला की बाकीचे मोठे रेडे नामांकित रेडे तिथे येणार होते, म्हणून आम्ही शिवाचं पण नाव दिलं. भरपूर जणांनी सांगितलं कुठे एवढ्या मोठ्या मैदानात जातोय, नको जाऊ. मिळलं नाही, आपल्याला काही हारजीत ते होतच राहणार आणि हारजीत होतच राहते बघण्यासारखी आम्हाला. हारजीत होतच राहते. तर तू पिंपलवाडीत टाकलेलं तर एक शिवास आपल्या सोन्याजवळ ते एक मैत्रीपूर्ण झुंज व्हावी ह्याच हिशोबाने टाकलेलं. तर कुठं आपला डाऊनफॉल चालू आहे तर त्या हिशोबाने टाकलेलं की बाबा इथं नाव झालं तर आपला शिवा जीत होईल त्याची, म्हणजे अजून वर येईल तो आपल्या गोट्यामध्ये. पहिलं गोष्ट तर आम्ही असं कुठल्या मैदानात जात नाही की हा रेडा आहे म्हणून आम्ही नाही जाणार, असं काहीच नाही आमचं. आम्ही फक्त एकच बघतो की सगळ्या पोरांना सुट्टी कधी आहे, मला सुट्टी कधी आहे, कारण का सुट्टी मेन आहे. शक्यतो आम्ही रविवारच्या झोंबीचं हे बघतो. आता मी पण मागे आता शंभूला आपण पेव्यामध्ये भरलेली तेव्हा मी नव्हतो पण पोरांना सुट्टी होती म्हणून मी बिंदास रेडा भरला. आपण पेव्याला मी नसताना पण पोरं तिथे घेऊन गेलो, मी नेपाळला होतो तेव्हा, आणि पोरं घेऊन गेलेली शंभूला. हार जीत काय होतच राहते. खेळायचं बोललं तर ते आपण असं बघतच नाही, किंवा आमचे पोरं पण काय चौकशी करत नाही की कुठला रेड आहे काय रेड आहे, मग तो रेडा येतोय म्हणून आपण नाही जायचं असं नाही. प्रत्येकाचा नशीब आहे की बाबा खेळाच्या नुसार वैयक्तिक दुश्मनी वगैरे नाही करत. असं वैयक्तिक दुश्मनी आपल्या कुठल्याच नाही, कुठल्याच पोराबरोबर. बरोबर. हे माझं म्हणणं आहे की सागराचे जे विचार आहेत ते सगळ्यांनी ठेवावे, कारण की फक्त दुश्मनी खातीरच नको, तेव्हा खेळ रेड्यांची झुंज क्षेत्र आपल्या जावं पुढं, म्हणून बारीक मोठा रेडा न बघता तो आपला खेळ हा पुढं प्राधान्य देतो आणि त्या हिशोबाने तो रेडे टाकतो. तर मी काय बोलतो, अजून एक तुला प्रश्न विचारतोय मी. आता मेहनतच्या हिशोबाने मी एक चांगल्या नजरियात बघतो की बाबा शिवा शंभूला आपल्या खूप मेहनत असते आणि आपल्या झुंज क्षेत्रामध्ये हे लिंबू वगैरेचं प्रकरण भरपूर होतं, बरोबर. आणि तो आतापर्यंत बरेच मैदानात टाकले असतील शिवाला शंभूला, तर त्या हिशोबात तुझं काय आपल्या लिंबू वगैरे जादू टोण्यावर काय विश्वास आहे, जरा त्याबद्दल जादू टोण्याचं बोलायचं गेलं ना तर जादू टोण्यात ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडंफार काही ना काहीतरी असतं, पण आमचं बोलायला गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त किती विश्वास आहे त्याच्यावर. म्हणजे आपल्या आधी तर माझा 100% विश्वास नव्हता या गोष्टीत, बट ह्या क्षेत्रात जेव्हा मी आलोय तेव्हापासून थोडाफार विश्वास पटायला लागला की बाबा हे असं काहीतरी असतं. कारण का, ह्याचं कारण पण मी पटवून देऊ शकतो. एक बारीक बारीक रेडे पण नंबर घेऊन जातात. असे मी कितीतरी नामांकित रेडे बघितले जे बघून पळालेत, ते पण काही कारण नसताना घरात स्टेपनी लावलेले आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पळालेत असे रेडे झाले. त्यामुळे ह्या गोष्टीवर थोडाफार आपल्याला विश्वास 100% नाही पण थोडाफार विश्वास ठेवावा लागेल. आणि आमचं बोलायला गेलं तर आम्ही असं पूर्ण 100% त्याच्यावर देतच नाही, कारण का त्या गोष्टीत प्रचंड खर्च येतो. काकांना माहिती नसेल पण 5,000पासून हे जादू लिंबाला 5,000पासून ते जवळजवळ लाखापर्यंत सगळी मागणी आहे. म्हणजे 5,000ची झोंबी आणि ₹1,00,000 खर्च असा करतात माणसं. आम्ही तेवढा खर्च करत नाही. तिकडे काय दुर्लक्ष ठेवतात, काय त्यांचा विश्वास नसतो मेहनतीवर. साधारणपणे तो मेहनत मेहनतीवरतीच आहे. जेवढा तुम्ही रेडा सोडबान कराल त्याच्यावरती तुमचा रेडा असतो. आणि त्या जे हे सांगितलं तुम्हाला की 50,000 पर्यंत लाखापर्यंत तोच खर्च मी आमच्या पोरांवरती करतो, की जसं की टी शर्ट बोला की काय बोला, तोच खर्च. भाई हारजीत तर होतच राहणार, पण त्या पोरांमुळे आज माझा रेडा आहे. त्या मैदानात त्या पोरांमुळे जाते, म्हणून मी त्या प्रत्येक मैदानात काहीतरी युनिक टी शर्ट असते किंवा बाबा युनिक थीम असते शिवा शंभूच्या ग्रुपची. ते आपल्या प्रत्येक, आता दादा बोलल्याप्रमाणे पोरांवर जशी तू पैसे हे करतो गुंतवतो हे आपल्या प्रत्येक मैदानात दिसतं. आणि दादा आता तू मुंबईला असतोस आणि गावाला आल्यानंतर तुझी ह्यांच्या अटॅचमेंट असते, बरोबर. तर तुला शिवा शंभू आणि गोट्या हे 3 रेड्या दादा, तर त्यांच्याबद्दल काय तुला खास गोष्ट वाटते? तिन्ही पण रेड्यामधला कुठला रेडा खास वाटतो आणि का ती खास गोष्ट वाटते? वेगळं सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहिती आहे शिवा खास आहे माझ्यासाठी. पण तिघांमध्ये पण एकच गोष्ट आहे की ते मारायला येत नाही. गोट्याचं नाही आम्हाला सांगता येत, पण शिवा शंभू तर किती पण वेळा न्या त्यांना, कुठे पण न्या, कोणी पण न्या, त्यांना कोण मारतच नाही. तो जिथपासून धावण्यावर आले तिथपासून म्हणजे आम्ही जेव्हा पोरं पण सोडायला जायची ना तेव्हा म्हणजे असे पिणारे वगैरे असतात
तर अशा वेळी कित्येक वेळा झालंय की आम्ही रनिंग मध्ये रेडा असतो आणि कोणतरी मध्ये आलंय, आम्हाला असं वाटलंय की शिवानी त्याला उडवली, पण शिवा जाऊन तिथं थांबलाय, त्यांनी शिंग नाही मारलंय, काय नाही. आणि त्या जेव्हा तो रनिंग मध्ये असतो तेव्हा गरम असतो, तेवढ्या गरमीत पण तो माणसानं मारत नाही, तीच खास बात आहे त्यासाठी. बरोबर. आणि आपली मुलाखतीचं घेण्याचं एकच कारण आहे, कारण की फक्त आपल्या मालकच नको आपल्या सोशल मीडियावर दिसाय, रेडा सोडबान करणार, त्याच्यावर जी मेहनत करतात जी मुलं असतात, तो आपला शुभम कदम त्याची पण आपल्याप्रमाणे आपला शुभम कदम हा रेड्यावर जास्त प्रेम दाखवतो, सोडबान पण ह्यांची जास्त असते बघायला गेलं तर शुभम काय बोलतोस आपल्या शिवाला आज भेटायला आलो आम्ही, तर तुझे आपले 2 शब्द मला ऐकायचे आहेत, आपल्या पब्लिकला पण ऐकायची इच्छा आहे, तर तुझे काय 2 शब्द असतील आपल्या शिवावर, काय खास गोष्ट वाटते आणि तुला कसा शिवा आवडतो आणि शिवाचा ग्रुप पूर्ण आवडतो, कशाबद्दल सांगशील आपल्या पब्लिकला जरा? शिवा सगळ्यांचा लाडकाच आहे सध्या आमच्या पोरांमध्ये. तर सागरदा बोलतो तर त्याला विकायचं, पण आम्ही पोरांच्या मुलं त्यांनी आज आमच्यात तो आहे. सागरदाच्या मुलं म्हणजे पोरांच्या प्रेमा खातीर तो आज इथं आहे. शिवाची आवडती गोष्ट म्हणजे शिवा अजूनपर्यंत कोणाला मारायला आलाय नाही, बस त्याच खातीर तू त्याच खातीर मी सोडतो त्याला. शंभूचा पण तसंच आहे, आजपर्यंत कोणाला शिंग पण लावला नाही त्याने. आणि अजून एक दादा, आत्ताच्या आम्ही व्हिडिओ म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे, तर दादाच्या काय मनातला असेल ते जरा दादा पब्लिकला थोडं सांग. आता आपण व्हिडिओ मुलाखती आता शेवट करू, त्याच्या आधी तुझ्या मनात काय जर प्रश्न असतील. या वर्षी झोंबीच्या क्षेत्रात एक न घडावी अशी गोष्ट आम्ही बघितली. जसं तुम्ही लिंबूचा विषय मांडला असता, लिंबूचा विषय तर आपल्याला रोखता येत नाही, ते जो तो करतो, कसं करतो ते प्रत्येक रेड्यावाल्याला माहिती आहे, पण त्या गोष्टी बंद होतील असं मला तर वाटत नाही वैयक्तिक. पण दुसरी एक गोष्ट एकदम अत्यंत लाजीरवाणी गोष्ट मी पाहिली, ती त्या मैदानाचं नाव नाही घेत कारण का त्या गावाचं नाव वगैरे खराब नको व्हायला, पण त्या गावाची काही चुकीची नव्हती. या क्षेत्रात आता नवीन चालू केलंय ते जे म्हणजे गाय बैल मारून आणून त्याच्या हे पार्ट्स आणतायत, अवयव आणतायत आणि ते त्याच्या वासाने रेडे पळवतात. म्हणजे इतकं तुम्हाला त्या 5,000 रुपये इतकं म्हणजे महत्वाचे आहेत नावासाठी. माहिती आहे आपण नावासाठी खेळतोय, पण तुम्ही विचार करा ना, ज्या जीवाला आपण मनापासून जपतोय आणि त्यासाठी त्यालाच कापून आणून तुम्ही दुसऱ्याचे रेडे पळवताय, हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेणेकरून ही व्हिडिओ जर पाहत असाल तुम्ही तर नक्कीच असं जर कोण दिसलं तर बिंदास फटकवा त्याला. मी तर तेच बोलेल की ज्या गोष्टी अशा करताना कोणी दिसेल बिंदास पोलीस कंप्लेंट करा, त्याला मारा, किंवा आपली जी कमिटी आहे झुंजी कमिटी आहे त्या कमिटीवरती, त्या कमिटीने योग्य ती ऍक्शन घेतलीच यावेळेला. मी त्या कमिटीचं आपलं महाड पोलादपूर कमिटीची पण खूप खूप आभारी आहे. त्यावेळेस त्यांनी योग्य ती ऍक्शन घेतली, पण इथून पुढे आपण पण दक्षता घ्यावी. पब्लिकनी पण जे बघणारे बघायला जात आहेत, झुंजी बघायला जात आहेत, त्यांनी पण दक्षता घ्यावी. कोण जर असं करताना भेटलं, कारण का प्रत्येक मालकाची फक्त 1 दिवस नसतो, तो त्यामागची जवळजवळ 1 ते 2 महिन्याची मेहनत असते की बाबा रेडा न्यायचा आहे, त्यामागचे त्याचं खाणं पिणं, त्याचे मेंटेनन्स. सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रेडा फिरवतात. आणि अक्षरशः तो माणूस काय करतोय की बाबा एक पार्ट आणून त्या रेड्याच्या वाकडा जातोय, त्यामध्ये त्या रेड्याची बघूनच पळतोय. चांगली गोष्ट सांगली, मोठे रेडे पळत आहेत. ही गोष्ट कुणी करू नका. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर कमिटीकडे नक्कीच संपर्क साधा. जर तुम्हाला वाटत नसेल की बाबा तुम्हाला ते ग्रुपनी आहेत आणि तुम्ही एकटे आहात, तर त्याची हळूच एक चोरून व्हिडिओ काढा आणि आमच्यापर्यंत पोचवा. नक्कीच आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ. तर ह्याच्यात तुम्ही सहकार्य करा सगळ्या पब्लिकला, झुंजप्रेमींना मी एकच गोष्ट सांगेन. बरोबर, दादाने चांगला संदेश दिलाय, याबद्दल पण आता बघत असले त्यांनी पण जरा ऍक्शन घ्यावी. आणि बाकी दादा तुझ्या काय मनात प्रश्न आहेत काही गोठ्या आपल्या शिवाबद्दल? बघू आता ह्या वर्षी पण आम्ही ह्या वर्षी काय मोठा धमाका म्हणजे मेन तर आम्हाला सुट्टीच आहे. जर सॅटर्डे संडेला कुठला मोठा ग्राउंड आला तर नक्कीच आम्ही उतरवू. आता भरपूर क्रेज झालाय आपल्या झुंजीचा, म्हणजे कुठल्या पण मध्ये वारात घेतात, तर तुम्हाला त्या वारात चालेल का फक्त संडे? नाही, आम्ही मेन तुम्हाला तेच सांगितलं की माझ्या पोरांची सुट्टी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी बघतो, कारण का सगळीच पोरं मुंबईला आहेत आमची. आणि आता फिरवायला पण कोण नाही, फिरवणारे तर आम्ही बघू. पण ज्या दिवशी झुंबीचं मैदान हे आम्ही सुट्टीच्या बेसवरच ठरवतो. ना कुठला रेडा ना कुठला काय, आम्ही ते काय विकत नाही. किती लांब असू ते काही असू ते. आम्ही सांदोशीत गेले, पेव्यात गेले, भरपूर ठिकाणी लांब गेले. ते फक्त पोरांच्या सुट्टीवरतीच अवलंबून असतं. बरोबर, इतकी सुट्टी घेऊन पण काय मैदान कॅन्सल पण फक्त कॅन्सल. अरे कॅन्सलचं तर बोलूच नका. आम्हाला असं वाटायला लागलं की जेव्हा 3-4 मैदान सांदोशी तुडीलचे 2 भरपूर. आणि त्यामागे खर्च पण प्रचंड होतो. खर्च झुंजीच्या ठिकाणी खर्च फक्त नावासाठी आपल्या रेड्यांना हे आकार देत असतात, फक्त नावासाठी, आपल्या गावासाठी, नावासाठी. आणि ते आपण प्रामाणिक कराल हीच आमची इच्छा आहे. आणि सध्याची आपण मुलाखत तिथंच थांबू. काय धन्यवाद. शुभम, असं काय शुभम.
आताची व्हिडिओ आपण इथंच थांबवू. लवकरच येऊ परत आपण चला व्हिडिओ शिवा, तो बघ काढायला. शिवा, तो बघ, तिकडं बघ, तिकडं शिवा वर बघ. तो बघ, तो बघ. चल, चल, चल. आताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो मुलाखतीची. डन, एकदम डन. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा परत आपण तिघांना नक्कीच, सोडू. नक्कीच. सागरदा जेव्हा गणपतीत येईल ना, आपण तिघांना पण सोडू. तिघांना पण यावेळेला मला मुंबईला जायचं म्हणून जास्त टाइम नाही भेटला, नाही तर तिघांना नक्कीच सोडली असती. आता बघू शकता याला न्यायची म्हणजे वाड्यात कसरत करायला हा, तो लागते. शंभू लगेच अंगाबिंगावर होतो. शंभू लगेच अंगावर तर आताची आम्ही व्हिडिओ इथंच थांबवतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, काय मुलाखतीच्याच भेटू. आणि नेक्स्ट टाइम आपण येईल ना दादा गणपतीमध्ये, तेव्हा तिघांना पण सोडू आणि लाव झोंबी आणि बंद करतो आम्ही.